एक दिवस एका मुलाने मुख्याध्यापकांकडून एक सीलबंद पत्र त्याच्या आईकडे आणले. त्याने ते त्याच्या आईला दिले. त्याच्या आईने ते पत्र वाचले. हे त्याच्या आईसाठी मुख्याध्यापक आहे. आईने वाचून झाल्यावर मुलगा विचारतो, आई, मुख्याध्यापकांनी काय लिहिलंय? आई म्हणाली, काही नाही रे, त्याने लिहिलंय की तू खूप हुशार आहेस. तुझ्या हुशारीला आणि ज्ञानाला मी, तुझी आई, तुला शिकवू शकत नाही. तुझ्याकडे असलेलं ज्ञान खूप मोठं आहे. त्यामुळे तू घरीच राहून स्वतःच शिक आणि प्रत्येक गोष्ट स्वतःच कर, असं त्यांनी मला सल्ला दिलाय. म्हणून उद्यापासून मीच तुला शिकवणार आहे. आईने आपल्या मुलासाठी अश्रूंनी प्रार्थना केली. प्रार्थनेनेच तिने त्या मुलाला शिकवायला सुरुवात केली. तो मुलगा थोड्या वेळातच मोठ्या उंचीवर पोहोचला आणि एक महान शास्त्रज्ञ झाला. त्याने जगाला उजळून टाकलं. आज आपल्या डोळ्यांसमोर बल्ब आहे तर ते त्याच्याच कृपेने आहे. त्याचं नाव थॉमस अल्वा एडिसन. तोच तो. त्याने बल्ब शोधून काढला. त्याच्या लायब्ररीमध्ये खूप पुस्तके होती. एके दिवशी तो एक पुस्तक घेऊन वाचत असताना त्यात हेडमास्तराने लिहिलेलं ते पत्र दिसलं. हेच तर माझ्या लहानपणी आमच्या हेडमास्तराने लिहिलेलं पत्र आहे, असं त्याने म्हटलं. पत्र उघडून पाहिलं तर त्यात हेडमास्तराने लिहिलेल्या ओळी अशा होत्या. आई, तुझा मुलगा अभ्यासात काहीच नाही, अगदी मूर्ख आणि आळशी आहे. याला शिकवणं कठीण आहे. तू त्याला शाळेत पाठवणंही व्यर्थ आहे, असं लिहिलं होतं. आमच्या शिक्षकांपैकी कोणालाही त्याला शिकवण्यात रस नाही, म्हणून शाळेत पाठवू नकोस. वेळ वाया घालवू नकोस. हा मुलगा काहीच शिकू शकत नाही, असं सांगून शाळेच्या हेडमास्तराने त्याला परत पाठवलं. त्या मुलाला समोर आणून त्या आईने त्याला देवाकडे सोपवलं. देवाने त्या आईच्या प्रार्थनेला उत्तर दिलं आणि त्या मुलाला महान ज्ञान दिलं, ज्यामुळे तो मुलगा जगाला उजळवणारा एक मोठा शास्त्रज्ञ झाला. मुलांना सतत दोष देत, त्यांची अवहेलना करत, तू काही शिकू शकत नाहीस, मूर्ख आहेस, तुझं काहीच होणार नाही, असं जर तू सतत म्हणत असशील तर ऐक, तुला कळतही नाही, पण तुझ्या शब्दांमध्ये शक्ती आहे. तू होईल म्हटलं तर ते खरंच होतं, होणार नाही म्हटलं तर ते होत नाही. आई वडिलांनी मुलांना समजावावं. जर ते अभ्यासात मागे पडले किंवा अपेक्षित यश मिळवू शकले नाहीत तर दिवसभर त्यांना दोष देऊ नका. त्यांच्याबद्दल प्रभूच्या चरणी जा, अश्रूंनी प्रार्थना कर. प्रभू नक्कीच त्यांना काहीतरी देईल. तो नक्कीच देईल. लाईक करा, अनेक लोकांपर्यंत शेअर करा.